पिंपरी आणि चिंचवड शहरामध्ये वाकडच्या ईव्ही बाईकच्या एका शोरूमला आज पहाटे भीषण आग लागली। या आगीमध्ये जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। सकाळी 5 वाजता दरम्यान ईव्ही शोरूमला आग लागली। मात्र ही वर्दी अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर लगेचच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणली आहे। शॉर्ट सर्किटमुळे शोरूमला आग लागली असावी असा कयास वर्तवला जातोय। आपल्यासोबत गोपाळ मोडघरे जोडले गेलेले आहेत। गोपाळ, आपण पाहू शकतोय की पिंपरी चिंचवड इथे एका ईव्हीच्या शोरूमला आग लागली। कशामुळे ही आग लागली आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये एका खासगी कंपनीचा ईव्हीचा शोरूम आहे आणि ह्या ईव्हीच्या शोरूम मध्ये जवळपास 50 ते 60 वाहनं उभे होते आणि ह्या वाहनांना अचानक आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे। आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे। सध्या त्या ठिकाणी पुलिसचं काम सुरू आहे। मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। जी प्रत्येक ईव्ही बाईक जळेल त्याची किंमत 1 ते 1.5 लाख रुपयाच्या दरम्यान होती अशी माहिती सध्या मिळत आहे। नक्कीच गोपाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। 50 ते 60 गाड्या सुद्धा जळून खाक झाल्याची बातमी इथे मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।